नाशिक जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे। जिथं बाप हा मुलीचा रक्षणकर्ता असतो, आधार असतो, तिथंच एका बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याची घटना गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे। मित्रांनो, ही घटना ऐकून अंगावर काटा येतो। एका निरागस मुलीच्या आयुष्याशी खेळणारा तिचा जन्मदाता बाप। सोनोग्राफी अहवाल, DNA टेस्ट आणि पोलीस चौकशी सगळं उघड झालं। पण प्रश्न असा की आई गावाला गेली असताना नक्की घरात काय घडलं? डॉक्टरांना ही बाब कशी समजली आणि पोलिसांनी आरोपी वडिलांना पकडण्यासाठी काय केलं हे आपण पाहणार आहोत। नाशिक येथील गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील शिवाजीनगर परिसरात राहणारं हे कुटुंब वरवर पाहता अगदी साधं आयुष्य जगत होतं। वडील, आई आणि 2 मुलं असा हा परिवार। मूळचं बिहारमधील असलेलं हे कुटुंब रोजगारासाठी नाशिकमध्ये स्थायिक झालं होतं। पण या घराच्या 4 भिंतीत जी अमानुष घटना घडली तिने संपूर्ण जिल्हा हादरवून सोडला। या कुटुंबातील 17 वर्षाची मुलगी तिच्याच वडिलांच्या विकृत कृत्याची शिकार झाली आहे। घटनेच्या कालावधीत पीडित मुलीची आई ही वारंवार तिच्या मूळगावी जात होती आणि गेल्या 1.5 महिन्यांपासून ती घरी नव्हती। त्यामुळे घरात वडील आणि मुलगी असंच दोघं राहत होते। या संधीचा गैरफायदा घेत वडिलांनी मुलीवर बळजबरी केली। सुरुवातीला ही बाब कोणालाही कळली नाही, पण काही दिवसांनी 17 वर्षीय मुलीला महिन्याभरापूर्वी डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयात उपचारासाठी तिच्या आईने दाखल केले। तेथे तपासणी केल्यानंतर पोटदुखी व पोट स्वच्छ होत नसल्याची तक्रार तिने सांगितली। यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता ती मुलगी 7 आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले। त्यामुळे तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आणि इथेच या घटनेचा धक्कादायक खुलासा झाला। आई आणि डॉक्टर दोघेही थक्क झाले। इतक्या लहान वयात मुलीला गर्भ राहणे म्हणजे गंभीर गुन्ह्याचं स्पष्ट लक्षण होतं। डॉक्टरांनी लगेच ही माहिती गंगापूर पोलिसांना कळवली। पोलिसांनी मुलीचा जबाब घेतला। सुरुवातीला ती घाबरली होती, पण आईच्या आधाराने तिने सत्य उघड केलं। तिने सांगितलं, आई गावाला गेली असताना माझ्याच वडिलांनी माझ्यावर वारंवार बळजबरी केली। सोनोग्राफी अहवालानंतर प्रकरण आणखीन गंभीर स्वरूपाचं झालं। आता खरी कसोटी होती मुलीच्या गर्भधारणेला जबाबदार कोण आणि ते सिद्ध करणं। गंगापूर पोलिसांनी तत्काळ वैद्यकीय प्रक्रिया सुरू केली। पीडित मुलीची तपासणी करून आवश्यक पुरावे जतन केले। या प्रकरणात सर्वात महत्त्वाचं पाऊल होतं DNA चाचणी। डॉक्टरांनी मुलीच्या गर्भातील भ्रूणाचे नमुने घेतले आणि त्यांची आरोपी वडिलांच्या DNAशी तुलना करण्यात आली। काही दिवसांनी अहवाल समोर आला आणि त्याने संपूर्ण प्रकरणाला धक्कादायक वळण दिलं। DNA चाचणीत हे स्पष्ट झालं की गर्भावस्थेला स्वतःचे वडीलच जबाबदार आहेत। या अहवालामुळे मुलीचे जबाब आणि डॉक्टरांच्या निष्कर्षाचा थेट आधार मिळाला। पोलिसांनी लगेच आरोपीला अटक करण्याची तयारी केली। सुरुवातीला तो घर सोडून पसार झाला होता, मात्र गंगापूर पोलिसांनी त्याचा मोबाईल लोकेशन, नातेवाईकांशी संपर्क आणि गावातील हालचालींवर लक्ष ठेवून शोध मोहीम राबवली। काही दिवसांच्या प्रयत्नानंतर अखेर आरोपी वडील पोलिसांच्या तावडीत सापडले। त्याला ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। पोलिसांनी त्याच्यावर अत्याचाराचे गुन्हे आणि भारतीय दंड संहितेअंतर्गत गंभीर कलमे लावली आहेत। आता हा आरोपी न्यायालयीन कोठडीत असून तपास सुरू आहे। जन्मदात्या बापाने जेव्हा आपल्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तेव्हा त्याला सर्वात कठोर शिक्षा मिळणं गरजेचं आहे, जेणेकरून हा निर्णय इतरांसाठीही धडा ठरेल। अशा गुन्हेगारांना समाजात जागा नाही, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे आणि मुलीचं
महिलांचं आयुष्य सुरक्षित राहिलं पाहिजे. या घटनेने संपूर्ण समाज हादरला आहे. एक बाप आपल्या मुलीवर अत्याचार करतो हे शब्द उच्चारतानाही वेदना होतात. कायद्यानुसार अशा गुन्हेगाराला सर्वात कठोर शिक्षा मिळणं गरजेचं आहे. आजन्म कारावास किंवा फाशी. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मुलांना लहान वयातच योग्य आणि अयोग्य स्पर्श याबद्दल शिकवणं आवश्यक आहे. जर अत्याचार दिसला किंवा समजला तर तो कधीही लपवू नका. तात्काळ पोलिसांत तक्रार द्या. समाजाने अशा घटनांबद्दल बोट दाखवण्याऐवजी पीडित मुलीला आधार द्यायला हवा. हा होता नाशिक गंगापूर पोलीस ठाण्यात नोंदवलेला धक्कादायक गुन्हा. अशा घटना पुन्हा घडू नयेत हीच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अशा ह्या नराधमा बापाला कोणती शिक्षा मिळायला हवी? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.